In this lecture, we will discuss two or more questions on the concept of speed time graph and distance time graph. In last lecture, we have discussed speed time graph. See here question. Study the speed time graph of body given here and answer the following questions. एक बॉडी आहे, ती बॉडी मोशन मध्ये आहे आणि त्या बॉडीचा स्पीड टाइम ग्राफ आपल्याला दिला आहे. हा ग्राफ रीड करायचा आहे, हा ग्राफ स्टडी करायचा आहे आणि त्यांनी विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. तर पहा, पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट टाइप ऑफ मोशन इज रिप्रेझेंटेड बाय ओए. इथे जो ओए हा ग्राफ आहे, हा ओए कोणती मोशन त्या बॉडीची रिप्रेझेंट करत आहे. नेक्स्ट, व्हॉट टाइप ऑफ मोशन इज रिप्रेझेंटेड बाय ए बी. नाउ दिस पोझिशन ए बी, इथे कोणती मोशन आहे. नेक्स्ट, व्हॉट टाइप ऑफ मोशन इज रिप्रेझेंटेड बाय बी सी, देन बी सी. म्हणजे ड्युरिंग दिस ओए, ए बी अँड बी सी. आपल्याला फक्त टाइप ऑफ मोशन सांगायचं आहे. आपण टाइप ऑफ मोशन्स भरपूर साऱ्या पाहिल्या आहेत, त्यातली अप्रोप्रिएट करेक्ट या ग्राफ पासून आपल्याला सांगायचे आहे. नेक्स्ट, फाइंड आउट ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी. फाइंड आउट ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी. ही जी बॉडी आहे त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट रिटार्डेशन ऑफ द बॉडी. या बॉडीचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजेच रिटार्डेशन किती आहे हे पण फाइंड करायचं आहे. लास्ट, फाइंड आउट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी फ्रॉम ए टू बी. ए टू बी इथून इथे जात असताना त्या बॉडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे हे पण फाइंड करायचं आहे. सिमिलरली आपण ओ ए इथून इथे ती बॉडी गेल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल. ए बी तर त्यांनी विचारलं आहे, बी टू सी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल हे पण आपण फाइंड करणार. ओ ए हे पण फाइंड करणार अँड टोटल फ्रॉम ओ ए बी सी टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी हे पण फाइंड करणार. बाकी सर्व क्वेश्चन्स, एवढे क्वेश्चन्स याच्यावर जर आपण स्टडी केले तर काहीच शिल्लक राहणार नाही. नाउ वी विल स्टार्ट टू द सोल्युशन. See, this is the graph. What is first question? What type of motion is represented by OA? OA ग्राफ कसा आहे, फ्रॉम ओ टू ए. फ्रॉम ओ टू ए, ओ टू ए ग्राफचं नेचर कसं आहे, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. तर पहा, स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस ग्राफ स्ट्रेट लाईन असतो त्यावेळेस पहा मोशन कोणती असते, युनिफॉर्म. युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन पहा, टाइम अँड स्पीड. स्पीड व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. असा ग्राफ आपण स्टडी केला आहे, लर्न केला आहे, त्या बेसवर हा क्वेश्चन आहे. स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम असा असेल त्यावेळेस काय असतं, युनिफॉर्म रेट. ही जी मोशन आहे या बॉडीची ती कशी चेंज होत आहे, ॲट युनिफॉर्म रेट. त्यालाच आपण काय म्हणत असतो, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मीन्स ओ टू ए काय असेल, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी. आणि परत इथे आपण काय डिस्कस करू शकतो, इट इज स्लोपिंग अपवर्ड. स्लोपिंग अपवर्ड म्हणजेच स्लोप कसा आहे, असा. म्हणजे स्पीड इन्क्रीज होत आहे ॲट युनिफॉर्म रेट, त्यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन
आणि हा ग्राफ जो असतो त्याला आपण म्हणतो स्लोपिंग अपवर्ड. एवढं डिस्कस तुम्हाला OA ला पाहून करता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ मोशन इज रिप्रेझेंटेड बाय AB. AB क्वेश्चन ए झाला, नंतर बी. तर पहा AB बद्दल काय काय लिहिता येईल पहा. ग्राफ कोणता आहे हा? इथे स्पीड आहे, इथे टाइम आहे, आणि ग्राफ कसा आहे असा. म्हणजे काय कॉन्स्टंट आहे ते पहा, v कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, ना इनक्रीज ना डिक्रीज. स्पीड ऑफ बॉडी इज कॉन्स्टंट, म्हणजेच युनिफॉर्म. हे आपण सर्व डिस्कस केलं आहे. जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित पाहून नोट्स बनवल्या असतील तर तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. v इज इक्वल टू कॉन्स्टंट इथून दिसत आहे पहा, v ची व्हॅल्यू किती आहे, 6 मीटर पर सेकंद. इथे आहे मीटर पर सेकंद, इकडे आहे सेकंद. पहा ए पासून बी पर्यंत जाईपर्यंत त्या बॉडीचा स्पीड किती आहे, 6 मीटर पर सेकंद. तर या कंडिशन मध्ये म्हणजे ड्युरिंग AB ऍक्सेलरेशन काय असेल, नो ऍक्सेलरेशन. बॉडी हॅज नो ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, स्पीड वाढला पाहिजे. डिसिलरेशन किंवा रिटार्डेशन असेल तर स्पीड डिक्रीज झाला पाहिजे. पण हा ग्राफ पाहून असं आपल्याला काहीच दिसत नाही, ना स्पीड इन्क्रीज होत आहे ना स्पीड डिक्रीज होत आहे. स्पीड इज कॉन्स्टंट ड्युरिंग AB, so there is no acceleration in this case. Next, third, see, I will draw here separate this BC. What type of motion is represented by BC? इथून इथपर्यंत हा ग्राफ. फक्त आता याचाच विचार करायचा आहे, तर तो ग्राफ इथे काढूया आपण. दिस ग्राफ, इथे असेल टाइम, इथे असेल स्पीड. तर पहा हा पॉइंट बी, हा पॉइंट सी. काय होत आहे, स्पीड काय होत आहे, डिक्रीज होत आहे. स्पीड डिक्रीज होत आहे, पण कसा आहे, स्ट्रेट लाईन. स्पीड हा जो ग्राफ आहे, स्पीड टाइम फ्रॉम बी टू सी, इथे पहा युनिफॉर्म रेट. इथे पण युनिफॉर्म रेट आहे डिक्रीज होण्याचा, स्ट्रेट लाईन आहे त्यामुळे. स्ट्रेट लाईन म्हणजेच काय, युनिफॉर्म रेट. तर स्पीड डिक्रीजेस ॲट युनिफॉर्म रेट, त्यालाच आपण काय म्हणतो, युनिफॉर्म रिटार्डेशन. युनिफॉर्म रिटार्डेशन हे एक ऍक्सेलरेशनच आहे, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. पण हे ऍक्सेलरेशन म्हणल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये काय येत असतं, स्पीड वाढत आहे. इथे हे ऍक्सेलरेशनच आहे पण स्पीड डिक्रीज होत आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म रिटार्डेशन ड्युरिंग बी टू सी. बी टू सी पहा स्पीड डिक्रीज होत आहे ॲट युनिफॉर्म रेट. युनिफॉर्म रेटनी स्पीड डिक्रीज होत आहे, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो युनिफॉर्म रिटार्डेशन और निगेटिव्ह ऍक्सेलरेशन ड्युरिंग BC. ड्युरिंग BC there is negative acceleration, uniform retardation, speed decreases, and this slope is sloping downward. हा sloping upward, हा sloping downward. म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन.
नेक्स्ट डी, फाइंड आउट एक्सेलरेशन ऑफ बॉडी. फाइंड एक्सेलरेशन ऑफ बॉडी. ही जी बॉडी आहे या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती आहे. तर पहा, हा ग्राफ कोणता आहे. स्पीड टाइम. जर आपल्याला ॲक्सेलरेशन पाहिजे असेल फ्रॉम स्पीड टाइम ग्राफ, तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॉट, स्लोप ऑफ स्पीड टाइम ग्राफ. मग स्लोप काय असतो. समजा हा स्पीड टाइम ग्राफ, ही स्ट्रेट लाईन, इथून एक लाईन ड्रॉ करा. दिस डिस्टन्स डिवायडेड बाय दिस डिस्टन्स. समजा हे ए बी आणि ओ असेल, तर इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज थीटा असेल इथे काहीतरी. तर थीटा इज इक्वल टू, हे पहा टॅन थीटा, ही कन्सेप्ट नकोच आहे, परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल. सिंपल ए बी डिवायडेड बाय ओ बी. इथे थीटा कन्सिडर करा, थीटाच्या समोरची डिवायडेड बाय ॲडजेसंट म्हणजे स्लोप. तर पहा, मग इथे पहा, स्लोप ऑफ दिस ग्राफ टू फाइंड ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी. ॲक्सेलरेशन कुठे होत असेल. पहा इथे, इथे तर ॲक्सेलरेशन नाही आहे. ॲक्सेलरेशन इथे 0 आहे. इथे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे. इथे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे इथे स्पीड वाढत आहे, इथे स्पीड डिक्रीज होत आहे. तर पहा ओ ए, इथून पहा, इथून लाईन ड्रॉ करा, दिस लाईन ए डी. स्लोप इज इक्वल टू दिस ट्रायंगल ए डी. पहा इथे समजा इथे अँगल आहे, याच्या समोरची ए डी, या अँगलचे ॲडजेसंट ओ डी. तर पहा ए डी किती आहे. ए डी 6. इथे पहा याची लेंथ म्हणजे ही किती आहे, 0 to 6 मॅक्सिमम. तो ए डी इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय ओ डी. ओ डी किती आहे, 0 to 4 म्हणजे 4. किती येईल, 3/2 म्हणजेच 1.5 स्लोप. म्हणजे या ग्राफचा स्लोप किती आला, 1.5. आणि स्लोप म्हणजेच काय असतं इथे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू स्लोप ऑफ स्पीड टाइम ग्राफ, आणि तो किती आला आहे, 1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी, 1.5. नेक्स्ट कॅल्क्युलेट रिटार्डेशन ऑफ बॉडी. रिटार्डेशन, कॅल्क्युलेट रिटार्डेशन ऑफ बॉडी. रिटार्डेशन कुठे होत आहे ते, स्पीड बी टू सी डिक्रीज होत आहे, म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इथे आहे, म्हणजेच रिटार्डेशन इथे आहे. तर पहा, टू फाइंड रिटार्डेशन ऑफ बॉडी, I will find here. See, रिटार्डेशन म्हणजेच ॲक्सेलरेशन, फक्त ते निगेटिव्ह आहे. तर पहा, स्लोप ॲक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला अगोदर पाहिजे स्लोप कुणाचा, स्पीड टाइम या ग्राफचा, कुठल्याही ग्राफचा नाही, फक्त आणि फक्त स्पीड टाइम या ग्राफचा स्लोप. त्यावेळेस आपल्याला भेटेल ॲक्सेलरेशन. तर पहा, स्लोप इज इक्वल, स्लोप काय असतो पहा, दिस
इथे अँगल कन्सिडर करा, तर याच्या समोरची बाजू ही असेल दिस डिस्टन्स. मग हे डिस्टन्स किती आहे, हे म्हणजेच हे म्हणजे किती असेल 6. देन अँगल इथे आहे म्हणजे ही एवढी लेंथ किती असेल पहा, 0 पासून 16, टोटल किती आहे 16. पण आपल्याला पाहिजे किती, फक्त EC ची लेंथ किती असेल पहा, टोटल OC मायनस OE, एवढी लेंथ मायनस एवढी, तर शिल्लक किती असेल एवढी. म्हणजे पाहिजे आपल्याला EC दिस डिस्टन्स इज इक्वल टू OC मायनस OE. तर पहा OC किती आहे टोटल 16 मायनस OE किती आहे 10, किती येईल हे 6. 16 मायनस 10 6. म्हणजे आपल्याला फक्त हे डिस्टन्स पाहिजे होतं, हे टोटल डिस्टन्स घ्यायचं नाही, ही चूक करू नका. पहा ही लाईन इथून ड्रॉ केली आहे, एक्स ॲक्सिसला इथे ती टच करत आहे, म्हणजे हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे आपल्याला. तर या ट्रायंगलमध्ये इथे थीटा असेल, तर या अँगलच्या समोरची डिवायडेड बाय ॲडजेसंट. मग समोरची किती आहे, ही लेंथ म्हणजेच स्पीड पहा, टोटल लेंथ 6 डिवायडेड बाय दिस लेंथ, म्हणजे टोटलमधून एवढं मायनस करावं लागेल तेव्हा आपल्याला हे भेटेल, तो डिवायडेड बाय 6 किती असेल 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. रिटार्डेशन म्हणजेच याचा आन्सर कसं लिहावं लागेल, कॅल्क्युलेशन ऑफ रिटार्डेशन ऑफ बॉडी. तर पहा रिटार्डेशन इज 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड निगेटिव्ह ॲक्सलरेशन मायनस 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिटार्डेशन म्हणल्यानंतर प्लस ॲक्सलरेशन निगेटिव्ह, रिटार्डेशन दॅट इज निगेटिव्ह ॲक्सलरेशन called as retardation. Negative acceleration called as retardation. Last, F, find out distance traveled by body from distance S is equal to question mark from A to B. A to B. पहा A to B, इथून इथे जात असताना त्या बॉडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल. आणि आपल्याला माहित आहे आपण डिस्टन्स कसं फाइंड करतो, एरिया अंडर द कर्व, एबीच्या खालचा पहा AB दिस, तर हा एरिया, हा फक्त एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. हा एरिया म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी. तर पहा हा एक रेक्टँगल आहे ABED, काय आहे AB इथे E इथे D, रेक्टँगल. या रेक्टँगलचा एरिया जर आपण फाइंड करू शकलो तर आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी फाइंड करता येईल. तर पहा हा रेक्टँगल, ही लेंथ किती आहे 6, पहा ही लेंथ AD म्हणजेच दिस लेंथ अँड दिस इज 6. नाव दिस, हे किती आहे पहा, इथे 4 सेकंद आहे, इथे 10 सेकंद, 4 सेकंद 10 सेकंद. तर हे डिस्टन्स किती असेल, ही लेंथ किती असेल 10 मायनस 4, हे टोटल आहे 10. 0 पासून इथपर्यंत 10 आहे, 0 पासून इथपर्यंत 4 आहे. तर हे डिस्टन्स किती असेल याच्यासारखं. तर हे डिस्टन्स मायनस हे डिस्टन्स शिल्लक असेल हे डिस्टन्स, मग किती येईल 10 मायनस 4 6. तर हे किती येईल 6, म्हणजे 6 इंटू 6 किती असेल, एरिया ऑफ
ED is 36. याचा एरिया 36 म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी फ्रॉम A to B इज 36 मीटर. तुम्ही व्यवस्थित सोडून घ्या सिक्वेन्समध्ये. डायग्राम इकडे आहे, मला कॅल्क्युलेशन इकडे करावं लागत आहे म्हणून मी थोडंसं इथे फाइंड करण्याचा प्रयत्न करत आहे. नेक्स्ट एक्स्ट्रा, हा झाला क्वेश्चन. पण एक्स्ट्रा याच्यामध्ये आपण काय फाइंड करू शकतो? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी फ्रॉम O to A. त्यांनी सांगितलं A to B, पण आपण O to A पण काढू शकतो. O to A डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी फ्रॉम O to A that is S. कसं फाइंड करतो आपण? एरिया अंडर कर्व. OA हा ग्राफ आहे, स्ट्रेट लाईन आहे, याच्या खालचा एरिया किती असेल? दिस एरिया. तो काय आहे? राईट अँगल. दिस राईट अँगल. मग या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हाईट किती आहे? या ट्रायंगलची हाईट 6. बेस किती आहे? बेस किती आहे? सी दिस बेस किती आहे? 4. राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल दॅट इज एरिया अंडर द कर्व. तो भेटला म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी फ्रॉम O to A आपल्याला भेटेल. तर किती असेल? 1/2 6 × 4 किती येईल? 12 मीटर. म्हणजे इथून इथे जात असताना त्या बॉडीने 12 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल. A to B किती आहे? A to B किती आला आहे? 36 मीटर. देन B to C. तर पहा इथे पण B to C एरिया अंडर द कर्व. हा राईट अँगल ट्रायंगल इथे ड्रॉ करूया. दिस हाईट ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल किती आहे? 6. पहा दिस लेंथ मीन्स दिस 6. बेस किती आहे? टोटल 16 आहे. इथपर्यंतचं डिस्टन्स मगाशी आपण फाइंड केलं, याचा बेस किती आहे? 6. तर पहा हा एरिया किती येईल? राईट अँगल ट्रायंगल 1/2 6 × 6 18 मीटर. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी फ्रॉम B to C is 18. तर नाउ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी that is S is equal to S from O to A plus S A to B plus S B to C. टोटल डिस्टन्स O to A किती आहे? 12 मीटर. A to B किती आहे? A to B 36 मीटर. आणि B to C किती आहे? 18. तर किती येईल टोटल? 14 16 1 2 5 6 मीटर. तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी ड्युरिंग फ्रॉम O to A B C इज 66 मीटर. जर हा प्रॉब्लेम समजला नसेल तर कृपा करून विचारणे, कारण हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. जर हा क्वेश्चन समजला असेल तर तुम्हाला पुढचे क्वेश्चन सॉल्व करता येतील. थँक्यू. स्मॉल असाइनमेंट, सॉल्व दिस क्वेश्चन. नाही सॉल्व झाला तर विचारा. अ कार इज मूव्हिंग ऑन स्ट्रेट रोड विथ युनिफॉर्म